नमस्कार. हॅपी दिवाळी टू ऑल. दिवाळी म्हटलं की घराची साफसफाई, स्वच्छता, मिठाई आणि नवीन कपडे, दिव्यांची सजावट, रिटर्न गिफ्ट्स अशा बऱ्याचशा गोष्टी आठवतात. पण आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलतोय. आज आपण मनाच्या आरोग्याबद्दल बोलणार आहोत. दिवाळीचा आणि मनाच्या आरोग्याचा नेमका काय संबंध आहे बरं? दिवाळी म्हणजे फक्त सण, परंपरा नाही. ती आपल्या मेंदू आणि मानसिक आरोग्यावर खोल परिणाम करणारी एक प्रक्रिया आहे. आज आपण विज्ञानाच्या प्रकाशात पाहूया दिवाळीचा आणि मानसिक आरोग्याचा संबंध नेमका काय आहे किंवा कुठल्याही सणाचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो आणि नेमका काय संबंध असतो. जेव्हा आपल्याला आपल्याला आनंद, उत्साह आणि प्रेम वाटतं कारण आपल्या मेंदूत काही खास केमिकल्स तयार होतात. हे आहेत डोपामाइन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन आणि एंडॉर्फिन्स. जेव्हा आपण सण साजरा करतो, मिठाई वाटतो, आनंदाने एकमेकांना भेटतो, हसतो आणि छानशा गप्पा मारतो, या सगळ्या गोष्टींमुळे हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होतात. म्हणून दिवाळीच नाही तर प्रत्येक सण महत्वाचा आणि आरोग्याशी निगडीत असतो. हे हॅपी हॉर्मोन्स जेव्हा सिक्रेट होतात तेव्हा तुमचं कंप्लीट आरोग्य सुधारतं. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कलेच्या 2018च्या अभ्यासक्रमात असं दिसलं आहे की सोशल गॅदरिंग्सच्या दरम्यान ऑक्सिटोसिन्सची लेवल 30% ने वाढते. फ्रॉन्टियर्स इन सायकोलॉजी मधील 2019च्या संशोधनात दाखवलं गेलंय की जे लोक सोशल गॅदरिंग्समध्ये, सांस्कृतिक सणांमध्ये सहभागी होतात त्यांचा वेलबिंग स्कोअर 40% ने जास्ती असतो. मग या सगळ्या गोष्टी कन्सिडर करता कुठलाही सण किंवा दिवाळी हे फक्त उत्साह नाही तर ते आपल्या सगळ्यांच्या मेंदूसाठी नॅचरल अँटी डिप्रेसंट आहे.